चला विनंती करतो पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे आणि यापुढील सामन्यासाठी सज्ज राहायचं. गावदेवी क्रिकेट संघ महाराळ आणि खडेगोलवली संघ प्रशांत देखील आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच हसरा चेहरा अंदाज घेरा असं त्यांचं समीकरण आपण पाहिलेलं आहे. चला चेंडू सुपूर्द करायचा प्लीज. बाळा आले असतील. बाळा चला वळू आपण मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा विनर विनर अशी लढत पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय रियो 11 दावडी आणि त्यांच्या पक्ष पाहायला मिळतोय नवतरुण वरप. चांगली कामगिरी राहिले दावडी संघाची देखील आणि वरप संघाची देखील तेवढीच चांगली कामगिरी राहिले. वळूया मैदानाच्या दिशेने. आजच्या दिवसातील तिसरी लढत आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. सामना 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन गोलू. गोलूच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर क्रॅकिंग षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय तत्पूर्वी आलेला हा वाईट चेंडू. एक चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. चांगली सुरुवात दावडे संघासाठी म्हणता येईल. हा देखील चेंडू अतिरिक्त अतिरिक्त बाहेर आणि पुन्हा एकदा येतोय वाईड. पंचांचा इशारा येतो नो चेंडू. एक चेंडू 8 धावा. चांगली कामगिरी. हा देखील चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. परंतु चेंडू होतो बीट आणि जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सातत्याने पुन्हा एकदा सेकंड इन अ रो निर्धाव चेंडू पाहतोय. पहिला चेंडू वगळला तदनंतर केलेला वाईट चेंडू. ओके हा देखील चेंडू पुन्हा एकदा येतो वाईड. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात प्रणित आणि त्या प्रयत्नात चेंडू चालले ते वाईड. दोन चेंडू आणि 10 धावा आपण पाहतोय. काहीतरी थोडस वार्तालाप होत असताना यष्टीरक्षक आणि प्रणित यांच्यामध्ये. आणि आता मात्र फलंदाज होते बाद. बॅक टू द डिपार्ट्स. मोठा हादरा मोठा झटका. गोलू आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय हताश निराश एक षटकार जरूर आलेला. तदनंतरचे निर्धाव चेंडू खेळल्यानंतर थोडस लिंक ब्रेक झाले आणि आता मात्र फलंदाज बाद.
चला मारव संघ आणि कडेगोलवली संघ नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. चला पंच ताकीद द्यायची, थोडंसं सामना जरा फास्ट खेळवायचे प्लीज. हो, चांगल्या पद्धतीचा चेंडू, बॉडी लँग्वेज चेंडू ब्रश होते. दोन दोन क्षेत्ररक्षक येतात, आदित्य असतील सोहम असतील. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, एका अटेम्प्ट मध्येच चेंडू गॅदर केलाय आणि फेकी थोडीशी आपल्याला अवे फ्रॉम दी बॉडी पाहायला मिळाली आणि 2 धावा. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय 12 धावा दाफलकावरती आणि पुन्हा एकदा दीपक येतोय स्ट्राईक एंडला. खोलात टाकला होता आदित्य, तर चेंडू खाली. थोडंसं दडपण घेतलं आदित्यने आणि चेंडू चालला सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही प्रणितला, परंतु गोलंदाजी मात्र चांगली करत असताना प्रणित पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावरती 18 धावा. वेलकम निमिष, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. वळूया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतो राज आलेलेच होता, राऊंड विकेट टाकण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. पहिला चेंडू लाफ्टेड येत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कोणतीच संधी नाही, 1 बाउन्स ओव्हर द रॉप आलेला हा चौकार. दुपारच्या सत्रात राजचं देखील स्वागत केलं चौकाराने आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो धावफलक 22 या आकड्यावरती 22 ऑन दी बोर्ड. हा चेंडू चांगला चेंडू होता, जागते रहोचा आदेश देत असताना फलंदाजाला हा चेंडू येतोय, नो चेंडू, ओव्हर स्टेपचा नो चेंडू होते. चेंडू सुरेख हाताळलेला, परंतु पाय थोडासा पुढे गेला पॉपिंग क्रिचच्या आणि फ्रीची संधी पंच आम्हाला कळवत आहेत. फ्री हिट आणि त्यावर आपण पाहतोय लॉफ्टेड हिट, सप्राक षटकार. आता मात्र कुठेतरी राजभोरचा देखील खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी टप्प्यावर हातावतो आणि आता मात्र हा देखील चेंडू चाललाय लॉफ्टेड हिट षटकारासाठी.
चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करत असताना 2 धावा घेण्यापासून चुकत नाहीयेत. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बघा धीरज भाई यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रिया 11 दावडी चांगली कामगिरी करतो मैदानामध्ये. हा देखील लॉफ्टेड हिट. झेल उडालेला. आता मात्र झेल खाली. देवेंद्र गुड कॅच. गुड टेकन बाय देवेंद्र. बाद थोडस सॅड मोमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. संगीत देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळालं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा आपण पाहतोय. तिसऱ्या षटकात आपण पाहतोय आता गोलंदाज देवेंद्र आलेले आहेत. क्षेत्ररक्षक अनिल मोरे होते तिथे. कबड्डीची सर्व्हिस टाकत असताना चेंडू त्यांनी देखील गॅदर केलेला आहे. लेग बाईटची एक धाव आपण जोडतोय खात्यामध्ये. 2 धावा जोडल्यात. वाईट चेंडू आलाय. शॉर्ट टर्म पद्धतीचा चेंडू होता. सोहम आहे क्षेत्ररक्षण करतायत. लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं चांगले फटके येत होते परंतु अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा तो निर्धाव चेंडू. चांगला फटका आहे. झेलची संधी. आदित्य सुरेख झेल टिपलाय. फलंदाज होते बॅग.
नवीन फलंदाज आपण पाहतोय रवी आलेले आहेत दीपकची जागा भरून काढण्यासाठी आणि धावफलक आपण पाहतोय तब्बल 42 आकड्यावरती. या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी झाली होती, त्यानंतर कमबॅक केला देवेंद्रने देखील. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने वळवण्याचा याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पावसामध्ये थांबतो तिथे, पाणी साचलं होतं त्यामध्ये आणि एकच धावेवरती समाधान. हा देखील चेंडू आणि पंच आम्हाला इशारा करतो, देतो षटक समाप्ती. त्रेचाळीस धावा दाखल 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम रिया इलेव्हन दावडी संघाची चांगली स्कोर आतापर्यंत पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निमेश येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. चला टीम महाराल आणि खडवळी संघ जेव्हा हे षटक संपेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि चेंडू जाईल. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि मिळेल एक धाव मिळते. सुपरमॅन सारखी उडी आपण पाहिली अनिकेतच्या माध्यमातून आणि चेंडूला आतमध्ये ढकलण्याचं काम केलं आणि चांगले क्षेत्ररक्षण अनिलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये, फटका फसलाय. 3-3, 4-4 क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत पण तो नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. आणि मिळतील 2 धावा. 2 धावाच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकेल 46 धावा धाव फलकावरती. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त होता, दांडी गोल, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन. अमित बॅक टू द पॅव्हलियन. 46 बनल्यात आतापर्यंत, अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. न्यू बॅटर देवांग येतो बॅटिंग करण्यासाठी. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. टीम रिया इलेव्हन दावडी संघाची 6व्या क्रमांक येते देवांग. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निमेशच्या माध्यमातून. धावांना ब्रेक लावण्याचं काम जरूर चालू आहे शेवटच्या षटकामध्ये. 3 चेंडू हाताळलेत आता फक्त, 1 विकेट देखील कॅरी केली आणि 3 धावा देखील खर्च केलेत. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकलचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. धावबाची संधी असेल पण तो चेंडू काय यष्टीला लागत नाही आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 48 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते मार्गस्थ 4था आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज निमेश. मोठे फटके येत नाही या षटकामध्ये. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता लॉनला. पुन्हा एकदा धावबाची संधी असेल. यावेळेस पुन्हा एकदा एक तर कंप्लीट झाले, दुसरीसाठी जातील का आणि एकच धाव मिळतीये. 49 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावबादची संधी, विकेटचं होईल पतन. षटक क्रमांक 4 देखील खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील संपलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम रिया दावडी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 49 आणि 50 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये
टीम नवतरुण वरप या संघासमोर. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते नवतरुण वरप संघाची. राज भोईर आणि त्या जोडीला असेल प्रणित पाटे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आशुतोष पाहायला मिळेल. 50 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. 12.50 ची सरासरी गाठावी लागेल या सामन्यामध्ये. सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. चला टीम कडेगोलवली संघ आणि टीम मारेल संघ टॉस साठी या प्लीज. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू हाताळला होता मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट चेंडूने देखील सुरुवात केली या षटकाला गोलंदाज आशुतोषने. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु चेंडूने उचली प्राप्त केली नाहीये आणि डॉट चेंडूची पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी करतो आशुतोष. 50 धावांचं लक्ष गाठायचं या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. बोटे विखरली होती या चेंडू वरती आणि पुन्हा एकदा सलगचा तिसरा चेंडू निर्धाव होतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सफल ठरत असताना गोलंदाज आशुतोषला पाहू शकता. परंतु स्ट्रायकेनला राज देखील शांत बसणार नाहीये. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉडीवरती जाऊन आदळलाय चेंडू आणि मिळेल 1 धावी. 4 चेंडू 1 धाव दाफलकावरती थोडस शांत पाहायला मिळते टीम नवतरुण वरप या संघाच्या माध्यमातून. आता स्ट्राइक एंडला बॅटर प्रणित आहेत. 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. या षटकाचा विचार केला ना
तर आतापर्यंत 4 चेंडू डॉट आलेत आणि फक्त एकदा वाली राजच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहायला मिळते टीम आशुतोषच्या माध्यमातून. रिया इलन दावडी या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस शेवटचा चेंडू देखील झेल ड्रॉप मध्ये धाबाची संधी असेल. याच दरम्यान एक सिंगल देखील कंप्लीट होते. षटक क्रमांक 1चा देखील आता खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नवतरुण वरप संघाची धावसंख्या स्थिर आणि स्थगित फक्त आणि फक्त 2 धावा. 18 चेंडू शिल्लक आणि 48 ची गरज या मॅच मध्ये. 16.50 ची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये त्वरित. चला टीम मारेल संघ आणि खडेगोळवली संघ टॉस साठी या प्लीज. टीम मारेल संघ आणि खडेगोळवली संघ प्लीज टॉस साठी या. शेवटचा कॉल असेल नाहीतर 4 षटकांचे सामने खेळावे लागतील आपल्याला. कृष्णा ते षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती बॅटिंगला आता प्रणित पाहायला मिळते स्ट्राईक एंड वरती. यावेळेस पुन्हा एकदा जोराने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही आणि निर्धाव चेंडूने देखील सुरुवात केली गोलंदाज कृष्णाने. हिमांशूने देखील आशुतोषने देखील चांगली सुरुवात केली होती षटक क्रमांक 1 मध्ये. पुन्हा एकदा कृष्णाचं चांगला चेंडू पाहायला म्हणजे स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक ताच पडतायत. त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. नशिबाचा चौका येतोय टीम नवतरुण वरप संघासाठी. 4 धावा. चला टीम मारेल संघ आणि खडेगोळवली संघ शेवटचा कॉल असेल टॉस साठी या नाहीतर 4 षटकांचा सामना खेळवावा लागेल. चला खडेगोळवली संघ आणि टीम मारेल संघ शेवटचा कॉल असेल नाहीतर 4 षटकांचा सामना खेळावा लागेल आपल्याला. पुन्हा एकदा कृष्णा सज्ज होते. यावेळेस कोळामध्ये टाकला होता चेंडू मिडविकेटच्या दिशेने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक होते. चांगले क्षेत्ररक्षक होते आणि मिळतील पुन्हा एकदा. 2 तर कंप्लीट झाले. तिसरीसाठी जातील. तिसरी देखील कंप्लीट होते. चौथीसाठी जातील का ते देखील पाहायचे. चौथीच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 4 तर कंप्लीट. 5वीसाठी जातील आणि 5 धावा देखील कंप्लीट होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये येतो पंजा टीम वरप संघासाठी. 5 धावा मिळतील. 5 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 11 धावा दाखल करते. चला शापिल आपण यायचं टॉस साठी. शापिल या नाहीतर 4 षटकांचा सामना खेळावा लागेल आपल्याला. शापिल शेवटचा कॉल असेल. यावेळेस खडे खडे इंटू द स्लॉट आउट ऑफ द पॉट. चेंडू सीमारेषा बाहेर. राजच्या बॅटमध्ये तडाखा. षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. 17चा खतरा आता पाहायला मिळेल कोणत्या संघावरती असेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. आणि एकदा मिळेल बाईकच्या स्वरूपात.
शेवटचा चेंडू आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसरा चेंडू चौकार, तिसरे चेंडू ते 5 आणि यावेळेस पूर्ण एक फटका पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. बॅटर प्रणितच्या बॅट मधनं 6 धावा. आता समीकरण असेल या मॅच मध्ये 12 चेंडू शिल्लक, 26 धावसंख्येची गरज. आता सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. या षटकामध्ये विचार केला ना तब्बल 22 धावांचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस केला जाईल आणि यांच्या शुभ असते. एकीकडे असेल टीम खले गोळवली संघ आणि दुसरीकडे असेल टीम मारल संघ. टॉस केला जातोय. सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. मारल संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय कळवायचा आहे. दीपक येतो षटक क्रमांक 3 मध्ये. डॉट चेंडूने सुरुवात केली. जेवढे पहिल्या षटकामध्ये देखील आशुतोषने डॉट चेंडूने सुरुवात केली होती, त्यानंतर कृष्णाने देखील डॉट चेंडूने आणि आता दीपक देखील डॉट चेंडूने सुरुवात करतोय. यावेळेस खडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. आक्रमण चालवलं जातंय. षटक क्रमांक 3 मध्ये राजच्या माध्यमातून येतोय दमदार हिट षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. टोले जंग फटकेबाजी होते. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर राज आणि प्रवीणच्या माध्यमातून सामना अडचणीत होता. फक्त 2 धावांचं षटक हाताळलं होतं गोलंदाज आशुतोषने. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा जमा केल्या आणि आता तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. 30 धावा धाव फलकावरती. 10 चेंडू 20 धावसंख्येची गरज. समीकरण बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडले स्पॉट वरून टेकअप होतोय यष्टीरक्षक कृष्ण यांच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 9 चेंडू शिल्लक आणि 20 धावसंख्येची गरज. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील टीम रिअलन दावडी आणि टीम नवतरुण वरप संघासाठी देखील. यावेळेस पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला थर्डमॅन रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण होईल. थर्डमॅन रिजनच्या दिशेने मिळतील फक्त आणि फक्त 1 धाव. 31 धाव धाव फलकावरती. पुन्हा एकदा समीकरण बदल. 8 चेंडू शिल्लक आणि 19 धावसंख्येची गरज. या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम नवतरुण वरप संघ. या 2 चेंडूमध्ये पुन्हा एकदा डॉट किंवा विकेट आली तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम रिअलन दावडी संघ. परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्लोवर चेंडू. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दीपकच्या माध्यमातून चाललेली कामगिरी पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय. आता समीकरण बदलेल पुन्हा एकदा. 7 चेंडू शिल्लक 19 धावसंख्येची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या सामन्याचा प्रतिबिंब असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू देखील ऑन साइडला वेगाने खेळण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक 3 चा देखील खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. आता उर्वरित समीकरण असेल 6 चेंडू शिल्लक 19 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. कमबॅक करून दिला आपल्या टीमला गोलंदाज दीपकने. फक्त आणि फक्त 7 धावांचं षटक हाताळलं. 7 चेंडू शिल्लक 19 धावसंख्येची गरज. चला थोडस फास्ट खेळायचा टीम रिअलन दावडी संघ. 6 चेंडू शिल्लक आणि 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये.
3 षटकार एखादा सिंगल कंप्लीट करावं लागेल बॅटर राजला, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती अमित येतोय. 7 चेंडू शिल्लक आणि 19 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा तर कंप्लीट दुसरीसाठी जातील आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 5 चेंडू शिल्लक 17 धावसंख्येची गरज. 17 असा खतरा आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या संघावरती असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. 50 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये आशुतोषने केलेली चांगली कामगिरी, त्यानंतर पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. कृष्णाच्या माध्यमातून 22 धावा आल्या. नंतर सुरेख कमबॅक करून दिलं गोलंदाज दीपकने. फक्त 7 धावांचं षटक हाताळलं आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. आणि समीकरण असेल 5 चेंडू शिल्लक 17 धावसंख्येची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम रिअल एन दावडी संघ. पाच चेंडू शिल्लक 17 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. हा सामना खूप निर्णायक आहे. इथून जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसामध्ये. यावेळेस बॅटची काढा, परंतु यष्टीरक्षक पासून चेंडू बराच दूर वरती. चेंडू परत नोमॅन्स लँड मध्ये एकदा मिळेल. आता समीकरण पुन्हा एकदा बिघडेल. 4 चेंडू शिल्लक 16 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. समीकरण कठीण होत असताना आता पाहायला मिळते नवतरुण वरप संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. दोन्ही संघांना देखील दोन्ही संघ तेवढं बल तेवढंच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमित सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅक वाली. यावेळेस चेंडू उचली प्राप्त करत नाही. यावेळेस एक धाव मिळेल. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू शिल्लक 15 धावसंख्येची गरज. 2 षटकार किंवा 1 चौकार मारावेच लागतील. करू शकतात बॅटर राजमध्ये क्षमता आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसण्या डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता वर्चस्व निर्माण केलं या सामन्यामध्ये रिअल एन दावडी संघाने. पहिल्या सामना देखील 66 धावा बनवले होते. या सामन्यामध्ये देखील 49 बनवल्यात. 2 चेंडू शिल्लक 15 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर चेंडू बॅटच्या टो एंडला लागतो आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मैदानाच्या आतमध्ये. कोणती धाव घेतली जात नाही. ड्राईव्ह करतात. सामना जिंकलाय रिअल एन दावडी संघाने. आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हॅड लक टफ लक देऊया आपण नवतरुण वरप संघाला. त्यानंतर आपण समालोचन ऐकणार आहोत वरप गावचा बुलंद आवाज मनीषजी धुमाल सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद.